प्रश्न 1. एका संख्येच्या 40% मध्ये 12 वाढवल्यास 60 येते. ती संख्या कोणती? पर्याय अ 100, पर्याय बी 120, पर्याय सी 83, पर्याय डी 90. योग्य उत्तर आहे पर्याय बी 120. प्रश्न 2. एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 मीटर जास्त आहे. क्षेत्रफळ 150 चौमी असल्यास रुंदी किती? पर्याय अ 10, पर्याय बी 12, पर्याय सी 15, पर्याय डी 20. योग्य उत्तर आहे पर्याय अ 10. प्रश्न 3. एका वस्तूची किंमत 20% नफा धरून 600 रुपये आहे. तिची खरेदी किंमत किती? पर्याय अ 480, पर्याय बी 500, पर्याय सी 520, पर्याय डी 550. योग्य उत्तर आहे पर्याय बी 500. प्रश्न 4. एका संख्येचा 3/5 भाग 45 असल्यास ती संख्या किती? पर्याय अ 60, पर्याय बी 70, पर्याय सी 75, पर्याय डी 80. योग्य उत्तर आहे पर्याय सी 75. प्रश्न 5. एका कामासाठी अ ला 10 दिवस, बी ला 15 दिवस लागतात. दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील? पर्याय अ 5, पर्याय बी 6, पर्याय सी 7, पर्याय डी 8. योग्य उत्तर आहे पर्याय बी 6. प्रश्न 6. एका संख्येच्या वर्गात 49 मिळवल्यास संख्या किती? पर्याय अ 7, पर्याय बी 7, पर्याय सी -7, पर्याय डी 14. योग्य उत्तर आहे पर्याय अ 7. प्रश्न 7. 8,000 रुपये वर 2 वर्षांसाठी 10% दराने साधे व्याज किती? पर्याय अ 1,200 रुपये, पर्याय बी 1,400 रुपये, पर्याय सी 1,600 रुपये, पर्याय डी 1,800 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 1,600 रुपये. प्रश्न 8. एका दुकानदाराने 10% तोटा सहन करून वस्तू 450 रुपयेला विकली. खरेदी किंमत किती? पर्याय अ 480 रुपये, पर्याय बी, पर्याय सी 520 रुपये, पर्याय डी 550 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न 9. एका संख्येचे 25% 3/8 असल्यास संख्या किती? पर्याय अ 1.2, पर्याय बी 1.5, पर्याय सी 2, पर्याय डी 3. योग्य उत्तर आहे पर्याय बी 1.5. प्रश्न 10. एका त्रिकोणाच्या 3 कोनांचे गुणोत्तर 2:03 आणि 4 सेकंद आहे. सर्वात मोठा कोन किती अंशांचा? पर्याय अ 60 अंश, पर्याय बी 72 अंश, पर्याय सी 83 अंश, पर्याय डी 90 अंश. योग्य उत्तर आहे पर्याय सी 83 अंश. प्रश्न 11. एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी असल्यास त्रिज्या किती? 22/7, पर्याय अ 7, पर्याय बी 14, पर्याय सी 21, पर्याय डी 28.
योग्य उत्तर आहे पर्याय अ 7. प्रश्न 12. एका संख्येचा 30% 90 असल्यास ती संख्या किती? पर्याय अ 270, पर्याय बी 280, पर्याय सी 300, पर्याय डी 320. योग्य उत्तर आहे पर्याय सी 300. प्रश्न 13. एका गाडीने 60 किमी ताशी वेगाने 3 तास प्रवास केला. अंतर किती? पर्याय अ 160, पर्याय बी 170, पर्याय सी 180, पर्याय डी 200. योग्य उत्तर आहे पर्याय सी 180. प्रश्न 14. 5,000 रुपये वर 2 वर्षांसाठी 10% दराने चक्रवाढ व्याज किती? पर्याय अ 1,000 रुपये, पर्याय बी 1,050 रुपये, पर्याय सी 1,100 रुपये, पर्याय डी 1,150 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय बी 1,050 रुपये. प्रश्न 15. एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी असल्यास कर्णाची लांबी किती? पर्याय अ 14, पर्याय बी 15, पर्याय सी 16, पर्याय डी 20. योग्य उत्तर आहे पर्याय अ 14. प्रश्न 16. एका संख्येचा 4/7 भाग 28 असल्यास ती संख्या किती? पर्याय अ 35, पर्याय बी 42, पर्याय सी 49, पर्याय डी 56. योग्य उत्तर आहे पर्याय सी 49. प्रश्न 17. एका वर्गाचे क्षेत्रफळ 256 चौ सेमी असल्यास परिमिती किती? पर्याय अ 48, पर्याय बी 56, पर्याय सी 64, पर्याय डी 72. योग्य उत्तर आहे पर्याय सी 64. प्रश्न 18. एका व्यक्तीच्या पगारात 20% वाढ झाली व नंतर 20% घट झाली. एकूण बदल किती? पर्याय अ 4% वाढ, पर्याय बी 4% घट, पर्याय सी 0, पर्याय डी 2% वाढ. योग्य उत्तर आहे पर्याय बी 4% घट. प्रश्न 19. एका वस्तूवर 25% सवलत दिल्यावर किंमत 750 रुपये झाली. मूळ किंमत किती? पर्याय अ, पर्याय बी 950 रुपये, पर्याय सी 1,000 रुपये, पर्याय डी 1,100 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 1,000 रुपये. प्रश्न 20. एका संख्येचा 15% 45 असल्यास संख्या किती? पर्याय अ 250, पर्याय बी 280, पर्याय सी 300, पर्याय डी 320. योग्य उत्तर आहे पर्याय सी 300. प्रश्न 21. अ बी 3 वाजून 5 मिनिट व बी सी 4 वाजून 7 मिनिट असल्यास अ सी किती? पर्याय अ 12 वाजून 35 मिनिट, पर्याय बी 3 वाजून 7 मिनिट, पर्याय सी 5 वाजून 7 मिनिट, पर्याय डी 6 वाजून 35 मिनिट. योग्य उत्तर आहे पर्याय अ 12 वाजून 35 मिनिट. प्रश्न 22. एका कामासाठी 8 पुरुष 15 दिवस लागतात. तेच काम 12 पुरुष किती दिवसात करतील? पर्याय अ 8, पर्याय बी 9, पर्याय सी 10,
पर्याय डी 12. योग्य उत्तर आहे पर्याय सी 10. प्रश्न 23. एका संख्येच्या 2/3 भागात 10 वाढवल्यास 50 येते. संख्या किती? पर्याय अ 45, पर्याय बी 50, पर्याय सी 60, पर्याय डी 75. योग्य उत्तर आहे पर्याय सी 60. प्रश्न 24. 360 रुपयेचे 2 भाग अशा प्रकारे वाटा की त्यांचे गुणोत्तर 5:07 असेल. मोठा भाग किती? पर्याय: पर्याय बी 210 रुपये, पर्याय सी 220 रुपये, पर्याय डी 240 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय बी 210 रुपये. प्रश्न 25. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 84 चौरस सेमी व उंची 12 सेमी असल्यास आधार किती? पर्याय अ 12, पर्याय बी 14, पर्याय सी 16, पर्याय डी 18. योग्य उत्तर आहे पर्याय बी 14. प्रश्न 26. एका संख्येचा वर्ग 169 असल्यास संख्या किती? पर्याय अ 11, पर्याय बी 12, पर्याय सी 13, पर्याय डी 14. योग्य उत्तर आहे पर्याय सी 13. प्रश्न 27. 10,000 रुपये वर 1 वर्षासाठी 8% दराने साधे व्याज किती? पर्याय: पर्याय बी, पर्याय सी, पर्याय डी 1,000 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न 28. एका वस्तूची किंमत 25% वाढवून 1,250 रुपये झाली. मूळ किंमत किती? पर्याय: पर्याय बी 950 रुपये, पर्याय सी 1,000 रुपये, पर्याय डी 1,050 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 1,000 रुपये. प्रश्न 29. एका आयताची परिमिती 60 सेमी आहे व लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदी किती? पर्याय अ 10, पर्याय बी 12, पर्याय सी 15, पर्याय डी 20. योग्य उत्तर आहे पर्याय अ 10. प्रश्न 30. एका संख्येचा 5/9 भाग 45 असल्यास ती संख्या किती? पर्याय अ 72, पर्याय बी 75, पर्याय सी 81, पर्याय डी 90. योग्य उत्तर आहे पर्याय सी 81. प्रश्न 31. एका गाडीचा वेग 54 किमी ताशी आहे. मी सेकंद मध्ये वेग किती? पर्याय अ 12, पर्याय बी 13, पर्याय सी 14, पर्याय डी 15. योग्य उत्तर आहे पर्याय डी 15. प्रश्न 32. 4,000 रुपये वर 2 वर्षांसाठी 5% दराने चक्रवाढ व्याज किती? पर्याय: पर्याय बी 410 रुपये, पर्याय सी 420 रुपये, पर्याय डी 440 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय बी 410 रुपये. प्रश्न 33. एका वर्गाची बाजू 14 सेमी असल्यास क्षेत्रफळ किती? पर्याय अ 168, पर्याय बी 176, पर्याय सी 196, पर्याय डी 224.
योग्य उत्तर आहे पर्याय सी 196. प्रश्न 34. एका संख्येच्या 30% मध्ये 18 मिळवल्यास 78 येते. संख्या किती? पर्याय अ 180, पर्याय बी 200, पर्याय सी 220, पर्याय डी 240. योग्य उत्तर आहे पर्याय बी 200. प्रश्न 35. एका कामासाठी अ, बी, सी अनुक्रमे 10, 15, 30 दिवस लागतात. तिघे मिळून काम किती दिवसात करतील? पर्याय अ 4, पर्याय बी 5, पर्याय सी 6, पर्याय डी 7. योग्य उत्तर आहे पर्याय बी 5. प्रश्न 36. एका संख्येचा 12.5% 25 असल्यास संख्या किती? पर्याय अ 180, पर्याय बी 200, पर्याय सी 220, पर्याय डी 240. योग्य उत्तर आहे पर्याय बी 200. प्रश्न 37. चे 2 भाग अशा प्रकारे वाटा की त्यांचे गुणोत्तर 7:05 असेल. लहान भाग किती? पर्याय अ, पर्याय बी 240 रुपये, पर्याय सी 250 रुपये, पर्याय डी 280 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 250 रुपये. प्रश्न 38. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेमी असल्यास त्रिज्या किती? 22/7, पर्याय अ 5, पर्याय बी 7, पर्याय सी 14, पर्याय डी 21. योग्य उत्तर आहे पर्याय बी 7. प्रश्न 39. एका संख्येचा 20% 1/5 असल्यास संख्या किती? पर्याय अ 1, पर्याय बी 2, पर्याय सी 3, पर्याय डी 4. योग्य उत्तर आहे पर्याय अ 1. प्रश्न 40. एका व्यक्तीने वस्तू 15% नफ्याने 690 रुपयाला विकली. खरेदी किंमत किती? पर्याय अ 550 रुपये, पर्याय बी 580 रुपये, पर्याय सी, पर्याय डी 650 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न 41. एका संख्येच्या वर्गमुळात 3 वाढवल्यास 10 येते. संख्या किती? पर्याय अ 36, पर्याय बी 49, पर्याय सी 64, पर्याय डी 81. योग्य उत्तर आहे पर्याय बी 49. प्रश्न 42. वर 3 वर्षांसाठी 5% दराने साधे व्याज किती? पर्याय अ, पर्याय बी 110 रुपये, पर्याय सी 120 रुपये, पर्याय डी 130 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 120 रुपये. प्रश्न 43. एका आयताची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 4:3 आहे व परिमिती 70 सेमी आहे. लांबी किती? पर्याय अ 20, पर्याय बी 24, पर्याय सी 28, पर्याय डी 32. योग्य उत्तर आहे पर्याय अ 20. प्रश्न 44. एका संख्येचा 7/11 भाग 63 असल्यास ती संख्या किती? पर्याय अ 88, पर्याय बी 99, पर्याय सी 110, पर्याय डी 121,
योग्य उत्तर आहे पर्याय बी 99. प्रश्न 45. 2500 रुपये वर 2 वर्षांसाठी 12% दराने चक्रवाढ व्याज किती? पर्याय आ. पर्याय बी 620 रुपये. पर्याय सी 650 रुपये. पर्याय डी 672 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय डी 672 रुपये. प्रश्न 46. एका त्रिकोणाचा परिमिती 30 सेमी आहे व बाजू 5, 12 आहेत. तिसरी बाजू किती? पर्याय अ 11. पर्याय बी 12. पर्याय सी 13. पर्याय डी 14. योग्य उत्तर आहे पर्याय सी 13. प्रश्न 47. एका संख्येच्या 0.25 भागात 5 मिळवल्यास 25 येते. संख्या किती? पर्याय अ 60. पर्याय बी 80. पर्याय सी 100. पर्याय डी 120. योग्य उत्तर आहे पर्याय सी 100. प्रश्न 48. एका गाडीने 2 तासात 120 किमी अंतर कापले. वेग किती? पर्याय अ 50. पर्याय बी 55. पर्याय सी 60. पर्याय डी 65. योग्य उत्तर आहे पर्याय सी 60. प्रश्न 49. 3600 रुपये वर 1 वर्षासाठी 10% दराने चक्रवाढ व्याज किती? पर्याय अ 360 रुपये. पर्याय बी 380 रुपये. पर्याय सी 396 रुपये. पर्याय डी. योग्य उत्तर आहे पर्याय सी 396 रुपये. प्रश्न 50. एका संख्येचा 9/10 भाग 72 असल्यास संख्या किती? पर्याय अ 72. पर्याय बी 78. पर्याय सी 83. पर्याय डी 90. योग्य उत्तर आहे पर्याय सी 83. प्रश्न 51. एका वस्तूवर 20% तोटा होऊन किंमत 640 रुपये झाली. खरेदी किंमत किती? पर्याय अ 750 रुपये. पर्याय बी 780 रुपये. पर्याय सी. पर्याय डी 820 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न 52. एका संख्येच्या पावणे भागात 6 वाढवल्यास 30 येते. संख्या किती? पर्याय अ 28. पर्याय बी 32. पर्याय सी 36. पर्याय डी 40. योग्य उत्तर आहे पर्याय सी 36. प्रश्न 53. एका वर्गाचे कर्ण 14.2 सेमी असल्यास बाजू किती? पर्याय अ 10. पर्याय बी 12. पर्याय सी 14. पर्याय डी 16. योग्य उत्तर आहे पर्याय अ 10. प्रश्न 54. 5000 रुपये वर 3 वर्षांसाठी 8% दराने साधे व्याज किती? पर्याय अ 1000 रुपये. पर्याय बी 1100 रुपये. पर्याय सी 1200 रुपये. पर्याय डी 1300 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 1200 रुपये.